ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण स्वर्ग राज्य याच्याविषयी प्रभू येशू आम्हाला काय शिक्षण देत आहे आपण पाहूया. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 13:44 पासून आम्ही वाचतो आणि त्याच्यामध्ये प्रभूनं आम्हाला असं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये 3 उदाहरण दिलेलं आहे. 3 उदाहरण स्वर्गाच्या राज्याविषयी महत्त्व समजावून देणारं 3 उदाहरण. एक उदाहरण प्रभू येशूनं असं सांगितलं की एका व्यक्तीला एक शेत दिसलं आणि त्या शेतामध्ये त्याला एक मौल्यवान एक खजाना त्याला दिसला आणि जेव्हा त्याला ते माहीत झालं का तिथे एक खजाना आहे, तेव्हा त्यांनी काय केलं, आपलं बाकी सर्व संपत्ती त्यांनी विकून टाकली. जे काही आहे ते सर्व, त्याचं घर दार आणि बाकी सर्व जुनं शेत किंवा काही धंदागिंदा सर्व त्यांनी काय केलं, विकून टाकलं आणि ते शेत त्यांनी विकत घेतलं ज्याच्यामध्ये खजाना होता. कारण त्याला फार महत्त्वाचं वाटतं, तो खजाना महत्त्वाचा वाटला. आणि त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक व्यापारी त्याला एक मौल्यवान मोती दिसला आणि त्याला वाटलं की हा मोती सर्वश्रेष्ठ आहे आणि याच्यामध्ये सर्व काही आहे आणि सर्व आपलं जीवन त्याच्यामध्ये ते चालणार. त्याने मग काय केलं, बाकीची त्याची संपत्ती पूर्ण त्याने विकून टाकली आणि हा जो मोती त्याला त्याच्यामध्ये त्याला महत्त्व वाटलं, तो मोती त्याने विकत घेतला. त्याने बाकी सर्व सोडून दिलं, सर्व विकून टाकलं आणि फक्त हा मोती त्याने विकत घेतला. आणि तिसरं उदाहरण आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो की समुद्रामध्ये जेव्हा मच्छी पकडण्यासाठी जाळं टाकण्यात येते, तेव्हा त्या जाळ्यामध्ये पुष्कळ प्रकारचे मच्छी येतात, प्राणी येतात, जंतू येतात, सर्व येतात आणि ते बाहेर काढल्या जाते आणि बाहेर काढल्यानंतर त्याला त्याच्यातल्या चांगल्या चांगल्या मच्छ्या काय केल्या जाते, एक चांगल्या कोठाऱ्यात साठवल्या जाते आपल्या कामासाठी. आणि जे काही वाईट आहे, ज्याचा काही उपयोग नाही किंवा नाश आहे, ते सर्व फेकून देण्यासाठी उपयोग केला जाते आणि निवडल्या जाते. तर अशा प्रकारे 3 उदाहरण आमच्या समोर प्रभू येशू सांगत आहे. प्रियजन हो, खरोखर हे स्वर्गाचे राज्य ह्या 3 उदाहरणासह प्रभू येशूनं तुलना केलेली आहे. स्वर्गाचे राज्य म्हणजे ज्याला धनसंपत्ती दिसली त्याने शेत विकत घेतलं. त्याचप्रमाणे ज्याला स्वर्गाचं राज्य त्याला महत्त्व पटलं किंवा ज्याला स्वर्गाच्या राज्याचं अर्थ पटला किंवा त्याला त्याचं जाणीव झाली, तेव्हा तो ह्या जगामध्ये त्याला दुसरं काहीच उत्तम वाटणार नाही. असे पुष्कळ लोक आम्ही या जगामध्ये पाहतो. प्रियजनो, आम्ही येशूच्या 12 शिष्यांपैकी 12च्या 12 आम्ही पाहतो, त्यांनी असं जीवन जगलं की त्याने आपला प्राण दिला. त्याने कशासाठी? स्वर्गराज्यासाठी, स्वर्गराज्याची घोषणा करण्यासाठी, स्वर्गराज्याविषयी उदाहरण देण्यासाठी, स्वर्गराज्याविषयी शिक्षण देण्यासाठी त्याने आपला प्राण देऊन त्याने स्वर्गाच्या राज्याविषयी दुसऱ्यांना सांगितलं. आम्ही प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पाहतो भारतामध्ये आलेला संत थॉमस, तो भारतामध्ये सर्वात आधी केरळामध्ये आला आणि केरळामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला न पाहता, आपल्या सोयीला न पाहता, आपल्या नातेवाईकाला न पाहता त्याने आपले सर्वस्व स्वर्गाचे राज्य घोषित करण्यासाठी, स्वर्गाच्या राज्याविषयी प्रचार करण्यासाठी त्याने आपलं सर्वस्व लावलं आणि त्याच्यामध्ये आपलं जीवन त्यांनी खर्च केला. आणि तो केरळामध्ये पुष्कळ ठिकाणी जाऊन त्यांनी चर्चेस बनवले आणि त्याच्यानंतर तो तामिळनाडूमध्ये आला, मद्रासमध्ये आला आणि तिथं सर्वात प्रथम त्यांनी तो महिलापूर येथे त्यांनी प्रचार केला आणि त्याची प्रार्थना आणि त्याचे प्रचार पाहून पुष्कळ त्याचे अनुयायी झाले आणि त्याच्यानंतर त्याला मारण्यासाठी लोक आले. तेव्हा तो पुन्हा अंदर अशा जंगलामध्ये जाऊन एका गुफेमध्ये प्रार्थना करत होता. त्याला आता लिटिल माउंट म्हणून ओळखतात आणि अशा ठिकाणी तो अंदर जाऊन प्रार्थना करत होता आणि तिथं 13 वर्ष त्यांनी प्रार्थना केली. 13 वर्ष प्रिय बंधू आणि भगिनींनो. आणि कसा? गुडण्यावर राहून, जिथं गुफेमध्ये खडकावर घुटण्यावर राहून आणि आपले जे 2 हात आहेत, हे कोपर हे एका खडकावर ठेवून
ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताला आम्ही पित्या परमेश्वराकडे पाहून प्रार्थना करताना आम्ही पाहतो, त्या प्रकारे त्यांनी अशा प्रकारे तिथं राहून 13 वर्ष प्रिय बंधू आणि भगिनींनो तिथं प्रार्थना केली. आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहाल तर जिथं त्यांनी पाय ठेवले होते तिथं पाय उमटलेले आहे, आणि तिथं जिथं हे हात ठेवलेले आहे, हाताचे हे मनकट ठेवले होते, ते मनकट तिथं उमटलेले, त्या गोठ्यावर उमटलेले आम्हाला दिसते. आणि 13 वर्ष त्यांनी तिथं प्रार्थना केली. आणि त्याच्यानंतर प्रिय बंधू आणि भगिनींनो तिथं सुद्धा त्याला मारहाटी आले. आणि एका गुफेमध्ये तो जेव्हा होता तेव्हा एका बाजूनच रस्ता होता, दुसऱ्या बाजूने रस्ता नव्हता. तरी परंतु त्या एका बाजूने जे मारणारे आले तो दुसऱ्या बाजूनं पडून गेला आणि देवाने त्याची सुटका केली. तिथं त्या खडकातून त्याला रस्ता बनवून देण्यात आला आणि अशा प्रकारे त्याची सुटका झाली. आणि तो त्याप्रमाणे तिथं पुन्हा दुसऱ्या माउंटमध्ये दुसऱ्या पहाडावर जाऊन प्रार्थना केला आणि तिथं त्याला मारून टाकण्यात आलं. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो मी काय सांगतो की तो रक्तसाक्षी झाला, त्यांनी आपलं रक्त सांडलं. कारण काय, त्याला स्वर्ग राजाचं महत्त्व पटलं. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या व्यक्तीला स्वर्गराजाचं महत्त्व पडते ते त्याला ह्या दुनियामध्ये कोणतीही गोष्ट प्रिय वाटत नाही. आम्ही पंजाबमध्ये एक साधू सुंदर सिंग विषयी आम्ही वाचलेला आहे. त्यांनी ख्रिस्ताला जेव्हा ओळखलं, त्याने त्याच्या जीवनामध्ये त्यांनी ख्रिस्ताचा प्रचार करण्यासाठी त्यांनी निवडलं आणि त्याला खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांच्या कुटुंबातील लोकांनी सुद्धा त्याला मारहाण केली, काढून दिलं, त्याचे अधिकार शिवून घेतले आणि इतर समाजामध्ये लोकांनी सुद्धा त्याला खूप त्याची चेष्टा केली, त्याला अत्याचार केला. तरी परंतु त्याने ख्रिस्तासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पण केलं. अशा प्रकारे कारण काय प्रभू प्रियजनो, त्याला स्वर्गाच्या राजाचं महत्त्व पटलं. अशा प्रकारे पुष्कळ लोकांना, ज्या लोकांना स्वर्गराजाचे महत्त्व पटलेलं आहे, त्याने आपले सर्वस्व स्वर्गराजासाठी खर्च केलेला आहे. आणि म्हणून आज ह्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला प्रभू म्हणत आहे की ज्याला ते खजाना ज्याला जो मिळाला त्याने ते त्याच्यासाठी सर्वस्व लावलं. हे स्वर्गराज्य एक खजाना आहे. खरोखर जेव्हा आम्हाला त्याचं महत्त्व पडते तेव्हा एक उत्तम असा खजाना आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 6:33 मध्ये वाचतो. प्रभू येशू म्हणत आहे, सर्वात आधी तुम्ही स्वर्गाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याबरोबर तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वर्गाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर तुम्हाला सर्व काही मिळेल. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16:26 मध्ये आम्ही वाचतो. प्रभू येशू म्हणत आहे, मनुष्याने संपूर्ण जग मिळवलं परंतु आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ. संपूर्ण जग मिळवलं परंतु त्याने आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ. म्हणजे जर आत्मा आमचा स्वर्गामध्ये गेला नाही तर आम्हाला काही लाभ नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला जेव्हा स्वर्गाच्या राज्याचं महत्त्व पडते तेव्हा आम्ही दुसरं काही या जगामध्ये आम्हाला महत्त्वाचं वाटणार नाही. म्हणून आपण स्वर्गराज्य काय आहे, स्वर्गराज्यामध्ये आपण कशा प्रकारे प्रवेश करू शकतो, स्वर्गराज्य आमच्यामध्ये कसं स्थापित होईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. प्रभू येशूने आम्हाला प्रार्थनामध्ये शिकवलं आणि प्रार्थना करताना अशी प्रार्थना करा म्हणून प्रभूने शिकवलं. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो. म्हणजे देवाचे राज्य आमच्या पृथ्वीवर जसं परमेश्वराची इच्छा आहे तशा प्रकारे हो. म्हणून प्रियजन हो, आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, स्वर्गराज्य मिळण्यासाठी आम्हाला स्वर्गराज्य काय आहे हे आम्हाला समजणे फार गरजेचं आहे. आणि जेव्हा एखाद्याला स्वर्गराज्य काय आहे ते समजते तो मग कधीही मागं हटणार नाही. आम्हाला मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5:3 मध्ये आम्हाला सांगत आहे, जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. प्रियजनो, स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी काय करायला लागते, आम्हाला आत्म्यामध्ये दीन बनावं लागते, आम्हाला नम्रता घ्यावं लागते, आम्ही लहान बनलं पाहिजे, आम्ही आमचे सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे, आम्ही गरीब बनलं पाहिजे आणि आम्ही दयाळू बनलं पाहिजे, आम्ही लहान बनून प्रेमाळू बनलं पाहिजे, एक दुसऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. प्रियजनो,
हे आहे स्वर्गाच्या राज्याचं महत्त्व. आम्हाला सुद्धा स्वर्गाचं राज्य मिळावं म्हणून आणि आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करावा म्हणून आम्हाला प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.